नमस्कार मित्र, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। रविवार आहे आणि मस्तपैकी ऊन पडले। पावसाळा सुरू असला तरी ऊन छान पडले आज, कारण रविवार आहे, सुट्टीचा वार आहे सगळ्यांचा आणि मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी आम्ही सुद्धा आज एका वेगळ्या ठिकाणी आलो आहे। पावसाळी सहलीचं आयोजन केलं आहे आणि पावसाळी सहल जरी असली तरी पावसाळी सहल आपण एखाद्या म्हणजे नैसर्गिक स्पॉटला जाऊन करतो, म्हणजे धबधब्यावर करतो किंवा धरणावर वगैरे जाऊन करतो, पण आपण धरणावर नाही तर आपण आलो रिसॉर्टला। कारण रात्री म्हणजे हा प्लॅन असा होता की रात्री मंडई आली होती आमची आणि मी सकाळी येऊन त्यांना जॉईन केलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला रात्री स्टे करायचा होता आणि थोडी एन्जॉयमेंट करायची होती आणि त्या हिशोबाने हा प्लॅन होता आणि त्याच्यामुळे रिसॉर्ट चॉईस केलं आहे। आणि एक पावसाळी सहल बाहेर जाण्यापेक्षा एका व्यवस्थित एका ठिकाणी राहता पण आलं पाहिजे, झोपता पण आलं पाहिजे, रेस्ट पण मिळाली पाहिजे, अशा उद्देशाने आज आम्ही रिसॉर्टला आलो आहे। आणि हे रिसॉर्ट आहे वसई वेस्टला। विरार सोडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी सुद्धा वसई विरारमध्ये आलेलो आहे आणि आता फक्त तुम्ही माझ्या मागे आहे रिसॉर्ट। ओके, रॉयल रिसॉर्ट रानगाव वसई वेस्टला आहे। अजून मंडई म्हणजे काही नवीन माणसंसुद्धा कस्टमर्स येत आहेत आणि आपली मंडई खाली आहेत, आपण त्यांना जाऊन कनेक्ट होणारच आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला मी रिसॉर्टचा तो सध्या माणसांमध्ये म्हणून एक व्ह्यू दाखवतो, तुम्हाला हा नक्की आवडेल, बघून घ्या। खूप सारे छान छान स्लाईड आहेत। ओके, आपण त्यात एन्जॉय करणारच आहोत, ठीक आहे। आणि सगळी आपली मंडळी जी खाली आहेत ती रात्रभर खूप एन्जॉय केलं आहे आणि आपण त्यांना भेटणार आहोत, बघूया। स्लाइड बघा, मस्तपैकी स्लाइड आहे। त्या रिकाम्यात पण स्लाइड बघून घ्या, मस्त वाटतं हा नजारा बघण्यासाठी। आणि विचार करा इथं ही स्लाइड बघा किती भारी आहे। ओके, आणि आपण आज इकडे मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत। आजूबाजूचा परिसर देखील बघा मित्र, पूर्णतः निसर्गरम्य परिसर आहे। पावसाळा असल्यामुळे सगळीकडे मस्तपैकी हिरवगार रान आहे। सकाळच्या डोबिवली वसई गाडीने मी गेलो वसईला। सकाळी जवळजवळ 7 दरम्यान मी उतरलो वसई स्टेशनला। वसई स्टेशनवरून आपल्याला जायचं होतं रानगावला, वसई वेस्टवरून। ओके, सो मी बाहेर जे एस टी डेपो आहे तिकडनं चालत बाहेरच्या मेन रोडला आलो। तिकडे VMTच्या बसेस उभ्या होत्या, ते आपण शोधतो बस, तेवढ्यात पण आपली बस आलेली आहे। रानगाव ना, काय वाद आहे, टायमर, थँक्यू मित्र। बस भेटले आणि आपण आता चालू रानगावला। मित्र, वसई वेस्ट ते रानगाव तिकीट आहे 20 रुपये फक्त। आणि या सकाळी बसेस आहेत ना, त्या सकाळी 5, 6, 7, 8 अशा काही 4 बसेस आहेत। दुपारच्या वेळेस बसेस नाहीत, पुन्हा संध्याकाळी 5:45 वाजल्यापासून रिटर्न म्हणजे रानगावहून वसई स्टेशनकडे येणारे बसेस आहेत। काहीतरी 3-4 बसेस आहेत, पाऊण तासाच्या अंतराने काहीतरी। आणि मधल्या वेळेला तुम्हाला जायचं असेल तर रिक्षाचा आधार घ्यायला होतो, 40 ते 50 रुपये पर सीट आहे। आणि बसने मी पोहोचलो रानगावमध्ये। आभाळ भरले, सकाळची वेळ आहे तरी पण आभाळ भरलेलं आहे। आज पावसाचं लक्षण दिसतंय, पण सकाळला पाऊस हा पाहुणा असतो असं म्हणतात, ठीक आहे। बसने उतरल्यावर गावातून सरळ रस्ता निघाला आणि त्या रस्त्याने मी सरळ चालत गेलो। मला एवढंच माहिती होतं की फक्त रिसॉर्ट कुठे एवढं विचारायचं पुढे। गावातून वाट काढत पुढे आल्यावर मस्तपैकी एक मोकळी शेतीवाडी असलेली जागा दिसली। पाऊस नसल्यामुळे, पाऊस नव्हता पण ढगाळ वातावरण आणि सकाळचा मंद प्रकाश म्हणजे थोडासा प्रकाश
आणि सगळीकडची हिरवळ बघून अगदी मन सुखावलं. एवढं भारी वाटलं, एकदम प्रसन्न झाली सकाळ एकदम. आणि तेवढं दिसलं आपल्याला वर्ल्ड रिसॉर्ट म्हणजे आपण आलेलं ठिकाण अगदी परफेक्ट होतं याची खात्री झाली. आणि पुन्हा एकदा निसर्गावर न्याहाळतच बसावं असं मी वाटत होतं. आणि खरंच आजचा अनुभव सकाळ एवढी हिरवीगार आणि सुंदर होती, अगदी मनाला खूप प्रसन्न करून गेली. निसर्ग न्याहाळतच आतमध्ये प्रवेश केला. मस्तपैकी एंट्रन्स होता आणि रिसेप्शन वगैरे तिकडे सगळीकडं शुकशुकाट होता. कारण रात्री आलेली मंडळी कदाचित रात्रीच्या धमाल आनंद घेऊन मला ते मस्तपैकी निपचित पडलेली होती. त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोणीच नव्हतं. आणि नक्की कुठल्या रूममध्ये आहेत याचा शोध घेण्यासाठी परिसर न्याहाळत आणि सकाळी गर्दीच नव्हती म्हटल्यानंतर सगळं शांत होतं, खिचाट घोंगाट काहीच नव्हता. त्याच्यामुळे मी मस्तपैकी म्हणजे त्या ह्याचं विलोभनीय दृश्यच पाहत होतो. नंतर आतमध्ये गेलो, रूम वगैरे शोधली. तर हा बघा पूल जवळून आता मस्त वाटतं तुम्हाला. आणि आज खूप मजा येणार आहे आपल्याकडे इकडे. आता रिकामा आहे तोपर्यंत मी तुम्हाला पूल दाखवतो. मस्त मस्त पूल आहे. मंडळी झोपली होती आणि बाकी परिसरात कोणच नव्हतं. म्हणून मी जेव्हा म्हटलं शांत असताना ह्या जरा परिसर न्याहाळून बघा, तर खरंच एकदम शांत आणि मस्तपैकी निसर्गरम्य परिसर होता. खूप भारी वाटत होतं. कधी तलावात उतरते धमाल करतो असं झालं होतं. आणि ह्या फुलाचा ह्या साईडला हा व्ह्यू बघा कसा वाटतं. सुपर्ब एकदम. तुम्हाला नक्की आवडला असेल ना. ही स्लाइड सुद्धा बघा, खालून बघा, सुपर्ब वाटते ना. तर मित्र ही सगळी आपली मंडळी इकडे बसलेत बघा. भरपूर मंडळी आहेत आणि आत्ता सगळे रेडी आहेत एन्जॉय करण्यासाठी. सगळी मंडळी आली तयार आहेत आता. आजच्या गायन पराठीची सुरुवात झाली होती महाराष्ट्र गीतांनी. जय जय महाराष्ट्र माझा, तर ही मंडळी रात्री आलेत आणि माझ्या अगोदर हा प्रोग्राम सुरू झाला आहे. रात्री खूप धमाल केली आहे त्या लोकांनी. काही लोक जेवले पण नाही. आम्ही सगळे जेवलेलो आहे. मी जेवलेलो आहे. काही लोक बरोबर बोलतात आणि बाकी सगळे पूर्ण टीम होते. अण्णा आलेत आता, जॉईन होत आहेत. वाटतंय बघ आता वाटतं सुरुवात झालेली आहे. ही फक्त शो एंट्री आहे, अभी तर बाकी आहे. हां
वाले बेवड़े बरसात के मौसम में तन्हाई के आलम में, ओ बरसात के मौसम में तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया। तो जी लेने दो, जी लेने दो, बड़ी बरसात में पी लेने दो, पी लेने दो, पी लेने दो, बरसात में पी लेने दो, बरसात में पी लेने दो। बब्बर शेर। अगर तलाश करो कोई मिल ही जाएगा, लेकिन तुम्हारी तरह कौन हमें चाहेगा। तुम्हें जरूर कोई चाहतों से देखेगा, लेकिन वो आंखें हमारी कहाँ से लाएगा। मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। वाह वाह सैंडी, एक नंबर। आपका नाम मेरा कराना हो नहीं, तो मैं आंसुओं में सारे जग को चाहते रहूंगा। तू अगर उस जहां से ना आई, इस जहां को जलाते रहूंगा। तुम्हें मेरा बदन है बदन का रूप वापस बुला के रहूंगा। मेरी आत्मा को आत्मा से मिला के रहूंगा। क्या मेरी वफा मुझे क्या हुआ?
वरात बजा दे अरे वाजा मोबाईल मित्र वसई इथून 1 मिनिटासाठी गाडी चुकली आणि आपल्याला प्रवास करावा लागला वाया अंधेरी मेट्रो घाटकोपर असं करत डोंबिवलीला 1 सव्वा तासाचा लेट प्रवास झालेला आहे. ओके फायनली पोहोचलो आपण डोंबिवलीत.
मित्र हो, आपण जर पावसाळ्यात पिकनिक काढत असाल तर ज्या ठिकाणी जाणार, ज्या स्पॉटला जाणार तिथले भौगोलिक परिस्थिती समजून घ्या. कारण कधी कधी पाण्याचा अंदाज येत नाही आपल्याला, कधी पाणी खोल असतं किंवा निसरडा असतो, कातळ भाग असेल तर तिथे शेवाळ असते, तिथून पाय सरून पण पडण्याचे बरे म्हणजे चान्सेस असतात. सो काळजी घ्या. आणि आपल्याला अनेक पावसाळे बघायचे आहेत आणि ते पावसाळे एन्जॉय देखील करायचे आहेत, पावसाळे सहली एन्जॉय करायचे आहेत. अशा विचाराने स्पॉटवर जा. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. आणि आपला हा पावसाळी रिसॉर्ट सहल तुम्हाला नक्की आवडले असेल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.